आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। वांद्रे पश्चिमचे भाजप उमेदवार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून देखील प्रचार रॅली काढली जाणार आहे। उद्धव ठाकरे सभांमध्ये खोटं नरेटिव्ह पसरवतायत असं शेलार म्हणतात। ठाकरेंच्या खोट्या नरेटिव्हवर मराठी माणसाचा विश्वास नाही असा विश्वास देखील शेलार यांनी व्यक्त केलाय। मोदींची विरोधकांना भीती असल्याचंही म्हणणं आहे। संजय राऊत यांनी तसं वक्तव्य केलंय आणि संजय राऊत यांची तशी पात्रता आहे का असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय। शेवटच्या दिवशी जे शक्य आहेत ते सगळे आपल्या मराठी दूरचित्रवाहिनीवर नेहमीच आपल्या बरोबर असणारे, आपल्याला एका अर्थाने हास्य विनोदापासून आपल्या सगळ्या दृष्टीने मनोरंजन करणारे सगळे आमचे मित्र मैत्रिणी आज या प्रचारामध्ये आल्यात। त्या व्यक्तिशः मला शुभेच्छा द्यायला आल्यात। मी त्यांचा ऋणी आहे। सिनेसृष्टी, कलासृष्टी, नाट्यसृष्टी, संगीतसृष्टीच्या मित्रांबरोबर मी उभा राहिलो आहे, यापुढेही उभा राहीन आणि या निवडणुकीनंतर सुद्धा त्यांचेही प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि सरकारसमोर पूर्ण करून घेईन। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि नेहमीप्रमाणे आशिष शेलार आपल्याला आक्रमक दिसतायत। नक्कीच जर का पाहायचं तर आशिष शेलार मराठी कलाकारांसोबत ही संपूर्ण प्रचार रॅलीमध्ये आपल्याला सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर का पाहायचं तर इथे आपण बघू शकतोय अमृता खानविलकर असेल, सोबत वैभव तत्वादी, आपल्यासोबत काही कलाकार, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। सहभागी झाला आहात आशिष शेलारांच्या प्रचारामध्ये, कशा प्रकारे बघता आहात तुम्ही? एकूणच राजकीय गोष्टींवर मराठी कलाकार खूप कमी भाष्य करताना पाहायला मिळतात, तुम्ही थेट सहभागी झालेला आहात, कशा प्रकारे? राजकारण बऱ्याच अंशी, म्हणजे माझं हे अधिकारवाणीनं सांगू शकत नाही मी एक कलाकार म्हणून, पण आपण बघतोय वातावरण कसं झालेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला, जे कलाकारांचे मित्र आहेत, लोकांसाठी कामं करतात, त्यांना पाठिंबा देण्यासाठी येणं हे माझं कर्तव्यही समजतो। मित्रत्वाच्या नात्याने सुद्धा येणं होतं आणि त्यांना या निवडणुकीसाठी पूर्ण पाठिंबा देण्यासाठी म्हणून मुद्दाम आलेलो आहे। अमृता खानविलकर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही स्वतः सहभागी झाला आहात, एकूणच राजकीय प्रश्नांवर कधी भाष्य करताना मराठी कलाकार हे पाहायला मिळत नाही, क्वचित पाहायला मिळतात, तुम्ही थेट सहभागी झाला? नाही, मला असं वाटतं की कुठल्या विषयावर कोणी बोलायचं, मग मराठी कलाकार असो किंवा हिंदीतले असो, हा खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच आहे। कलाकार म्हणून आपण जसं सगळ्या डिरेक्टर्स आणि सगळ्या चित्रपटांमध्ये, सगळ्या भाषांमध्ये काम करतो, तसंच वैयक्तिक मत असणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि कलाकार म्हणून मत मांडणं खूप वेगळी गोष्ट आहे। कारण काय होतं की आपण कोणाविषयी तरी काही बोललं तर आमचं जे ऑडियन्स, जे कधीच कुठल्या गोष्टीने बाटलं गेलं नाही आहे, ते कदाचित बाटलं जातं। सो आज आम्ही इथे आशिष शेलार ज्या प्रकारचं काम करतात किंवा ज्या प्रकारचं त्यांनी आजपर्यंत काम केलं आहे, महिलांसाठी ते इतकं काम करतात, त्याच्यासाठी मी इकडे त्यांना सपोर्ट करायला आली आहे। आणि आमच्या सपोर्टनी जर का त्यांच्या या प्रचाराला काही हातभार लागणार असेल तर बेस्ट विशेस टू हिम। आपल्यासोबत अजून काही कलाकार आहेत, वैभव तत्वादी आहेत, देशपांडे मॅडम आहेत, सर आहेत। सर, अनेकदा आपण तुम्ही भाष्य करताना पाहता, अनेकदा सहभागी देखील होता राजकीय कार्यक्रमामध्ये, इथं सहभागी होता आहात, कशा प्रकारे बघताय? नाही, इथं सहभागी होतोय ते आशिष शेलार यांच्यासाठी होतोच आहे, पण त्याचसोबत सुसंस्कृत राजकारण प्रमोट करायला हवं असं आमचं सगळ्यांची इच्छा आहे की सुशिक्षित, सुसंस्कृत चेहरा राजकारणाचा हा खूप पुढे जायला हवा आणि म्हणून आशिष शेलारांच्या या रॅलीत आम्ही सहभागी झालेलो आहोत। तर ही काही कलाकार मंडळी आहे जे आता आपण बघतोय की या संपूर्ण प्रचारामध्ये सहभागी झालेली आहेत आणि एकूणच कुठेतरी आशिष शेलार यांच्यासाठी संपूर्ण मराठी कलाकारातले मराठी कलाकार इंडस्ट्री जी आहे, मराठी इंडस्ट्री जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते। बरोबर आहे अभिषेक, आशिष शेलार यांच्या प्रचार रॅलीमध्ये सगळी कलाकार मंडळी सहभागी झालेली आहेत आणि सुसंस्कृत राजकारणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आपण सहभागी झाल्याचं या सगळ्या कलाकार मंडळींनी सांगितलेलं आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।